कोणासाठी आणले? कोणासाठी? अरे कोणासाठी काय? चल तिकडे चल. तुमचे साहेब तर तिकडे चालले. ते आमचे साहेब नाहीत. मग? हे माझे आदित्य बाबा आहेत. आदित्य सर, आदित्य सर, अहो आदित्य सर, अहो आदित्य सर तर इथे नाहीत. मग आदित्य सर कुठे आहेत? अरे आदित्य सर तिकडे आहेत. साहेब तुमचं स्वागत असो. हे काय लपवत आहे? अच्छा, माझ्यासाठी नाही आहे तर? नाही नाही, तुमच्यासाठीच आहे. साहेब तुमचं स्वागत असो. मामा, जगातल्या सगळ्या बागेतली फुलं जरी एकत्र केलीत ना, तरी या गुलाबाची सर नाही येणार त्याला. बाजूला हो रे. हा ये इकडे. काय वेल्डन वेल्डन, काय गुगली मारली तर एकदम बेस्ट. निधी, वा चला, एक महत्वाच्या डील बद्दल बोलायचंय. गाडीत बसून चर्चा करूया. चला. आधी माझ्या मारुती मामाची माफी मागा. ए मारुती बाबा, माफ कर बाबा. चल. माझ्या मारुती मामाला ज्यांना तुम्ही ढकललात त्यांची माफी मागा. सॉरी हा, सॉरी. चल. आता तुमचं काम. हा डील. ती डील होणार नाही, कारण त्याला माझ्या आईचा होकार नाही, आणि माझ्या आईचा शब्द हा माझ्यासाठी शेवटचा शब्द असतो. एक मिनिट. नाही, समजा उद्या अहिल्यादेवी म्हणाल्या की श्वासच घेऊ नकोस तर? या सगळ्यांच्या नोकऱ्या आता गेल्यातच जमा आहेत. आणि लवकरच त्या मंत्र्याचं मंत्रीपद सुद्धा जाईल. तुझ्या पुढे चुकीला माफी नाही. चूक मी एक वेळ माफ करेन, पण हे तू महत्वाचं. तुझ्यापासून काही लपलंय का? बरं, उद्याच्या कार्यक्रमाविषयी थोडं बोलायचं होतं. तुम्ही आहात ना, सांभाळाल सगळं. इतर गोष्टी सांभाळीन, पण हा आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, तर तो आपल्या दोघांनाच मॅनेज करायला लागेल ना. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुमचा माझ्यावर, म्हणून तर हे सगळं आपण साध्य करू शकलो. आणि खरं तर आपला संसार
तुम्हीच सांभाळलाय. नाही, आपण दोघांनी सांभाळलाय. अनु का लावायचा? मॅडम ना सगळं कसं शिस्तबद्ध नियमात आणि मॅनर्स मध्ये लागतं. हा सावित्री आत्या, तुम्ही कधी भेटवाल माझ्या देवी आहे ना? मला ना असं झालंय की कधी एकदा त्यांना बघते ना, त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेते. आई शपथ, विसरलेच मी. काय झालं आता? सावित्री आत्या, मी ना माझ्या स्वतःच्या हाताने खाऊ आणलाय स्पेशल. आणि हे रोपटं बघताय का? हे रोपट्याचं काय करणार माहितीये का? हे रोपटं ना मी या बागेमध्ये लावणार आहे आणि त्याची सुंदर सुंदर फुलं मी रोज माझ्या देवी आईला स्वतःच्या हाताने वाहणार. आणि हे समजा कधी वाहणार? होईल होईल, सगळं तुझ्या मनासारखं होईल. पण बाळा जरा शांत राहा. तेच तर नाही जमत ना. हा ना. हळू बोला. प्रीतम, माझ्या लाडक्या पुतण्याला म्हणजे प्रीतमला शोधताय का तुम्ही? मी बघते. हा दामिनी, नाही सांगायचं. तू काय काय करतेस ते? मी पण काय वेडी आहे. आता प्रीतमच्या रूम मध्ये आलोय म्हणजे आपण प्रीतमला शोधत असणार नाही का? पण कसं आहे ना, तो नाहीये इथे, म्हणजे नाही सापडणार. कारण काय झालं, आज सकाळी मी जात होते तेव्हा प्रीतम गडबडीतून या खिडकीतून बाहेर जाताना मला दिसला. मला शंका अशी आली की आपल्या सगळ्या रूमना दरवाजे आहेत. मग प्रीतम असा खिडकीतून उडी मारून का गेला? तिथंच मला वाटलं काहीतरी काळबेरा मला शंका आली. पण असं कसं होईल? अहिल्यादेवी किर्लोस्करांचा लहान मुलगा हे असलं काही करणार? ए, तलवार वगैरे लावायची ना. हा, तुम्हाला आयडिया नाहीये मी कोण आहे ते. अरे माहिती मला सगळं. माझ्या पोरीला प्रेमाच्या थापा मारल्या, फिरवलंस तिला, तिच्या बरोबर टाइमपास केलास. आता बघ तू, तुझा टाइम आहे ना, मीच पास करणार. हा, म्हणजे तुम्हाला मी कोण आहे हे माहित असून सुद्धा एवढी मोठी डेअरिंग केलीत तुम्ही. ए, तू आमचं डेअरिंग नाही बघितलंस अजून. आणि तसंही थोड्याच वेळात माझी बहीण अहिल्यादेवी किर्लोस्करांची सून होणार आहे. प्रीतम, हे बघा, तुम्ही अशी जबरदस्ती नाही करू शकत माझ्यावर. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही असं जबरदस्ती मला या चिकूवाडीच्या गणपती मंदिरात आणून माझं लग्न कराल? हा, चिकूवाडीच्या गणपती मंदिरात आणून माझं लग्न कराल आणि अहिल्या देवींना कळणार नाही? दादा, दादा वाचव रे, दादा वाचव. हा,
कोणी? माफ करा मॅडम, माझी मुलगी आहे पारू, म्हणजे पार्वती. परवा बोललो होतो ना तुम्हाला की तिचं लग्न करायचंय म्हणून बोलवणार आहे. पहिल्यांदाच शहरात आली आहे, त्यामुळं तिला इथलं काही माहित नाही. एक वेळेला माफ करा, पुन्हा तिच्याकडनं अशी चूक होणार नाही. मी शब्द देतो. या घराचा स्वभाव समजावून सांगा तिला. इथली शिस्त, इथले नियम आणि सगळ्यात महत्वाचं आवाज. अजिबात. हे बघ, एकदाचा मार आणि मोकळा. ओके, मार. माहितीये मी नाही करू शकत. तुला शिक्षा देणं म्हणजे स्वतःला शिक्षा देण्यासारखं आहे. आणि तुला माहिती आहे चांगलंच, मी सगळे तुझ्यावर किती प्रेम करतो ते. तरी असं का वागतोस यार? ठीक आहे ना, पण एवढं काय त्यात? ऑलमोस्ट लग्न लागलं होतं तुझं. अरे पण लागलं नाही ना. चिल. ग्रो अप प्रीतम. तुला वाटतं ना तितकं सरळ नाहीये आयुष्य. बाकी सोड, आपल्या आई बाबांकडे बघ, त्यांच्या कष्टांकडे बघ. आणि प्रत्येक वेळी मी नाही येणार आहे वाचवायला तुला. का? कुठे चाललायस तू? प्रीतम, प्रीतम, बस जरा विचार कर. हे सगळं जर आईला कळलं असतं तर काय झालं असतं ना, याचा विचार कर. अरे पण नाही कळलं ना दादा. हीच तर गंमत आहे या सगळ्या गोष्टीची. मॅजिकली कुठून तरी ती मारुती मामाची मुलगी आली आणि मी वाचलो. ती ना फेवरेट झाली आपली. गुड. ऍटलीस्ट कोणीतरी केलेल्या मदतीची जाणीव आहे तुला. आज जे काही घडलंय ना ते आईपर्यंत पोचणार नाही असं जर तुला वाटत असेल ना, तर तू अजून ओळखत नाहीस आपल्या आईला. आज जे काही घडलं ते आईला कळणारच नाही याची खात्री आहे तुला. मॅडम, वाढायला घेऊ? तुम्ही सगळे सुरू करा. सावित्री, माझा आणि प्रीतमचा वरण भात माझ्या खोलीतच पाठवून दे. आम्ही तिथेच जेवू. मी पण नंतरच जेवतो. जा. हो. आम्ही जेवणार आहे.
असलंच नाही. म्हणजे एव्हरग्रीन आहे तुमचं प्रेम. ना ना ना, प्यार में कभी वक्त नहीं गिना करते बरखुरदार. काय या सौंदर्यानं एकदा घायल झालोय आम्ही मॅडम. वा, 25 वर्ष झाली तरी मॅडमचं सौंदर्य तसुभरही कमी झालं नाही. लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तुला सुद्धा. कुठे होतास तू? तुला माहितीये ना तुझ्याशिवाय माझं पानही हलत नाही. आणि आजच्या दिवशी तू मला टाळत तर नाहीयेस ना? ए, शक्य आहे का? तुला आठवत आहे 25 वर्षापूर्वी मी तुला स्कूटर सरप्राईज गिफ्ट म्हणून दिली होती आणि तू मला हे पेन दिलं होतंस आणि मला म्हणाली होतीस की तुझं माझ्यावर जर खरं प्रेम असेल तर हे पेन तू कधीच हरवणार नाहीस आणि स्वतःपासून वेगळंही नाही करणार. बघ, हे पेन तसंच अजूनही माझ्याकडेच आहे. देख रे. वाह, छानच आहे पण खूप एक्सपेन्सिव्ह दिसतंय का? म्हणजे हिरा वगैरे कमीत कमी 4-5 लाख रुपये तरी किंमत असेल ना याची. पण नाही, कशाला उगाच. तू माझ्यासाठी काय तडजोड केलीयस हे फक्त मला माहिती. आणि जगात क्वचितच एखादा नवरा आपल्या बायकोसाठी करतो. तू माझ्यासाठी जे केलंयस त्याच्या पुढे ह्या पेनाची किंमत काहीच नाही. अरे आत्ता मला माझं खरं गिफ्ट मिळालं. आणि हे बघ, बास, मला माहिती होतं तू हेच बोलणार. आता पुढची 25 वर्ष हे पेन तुला नीट जपून ठेवायचं. जशी आपली आज्ञा राणी सरकार. तर चला. दादासाहेब, पेन मिळालं का गिफ्ट? तुला कसं कळलं? ते सर, खाली सगळा स्टाफ जमलाय. चला. ते नाही, काय किंमत असेल? $5,000. खुश, मला वाटलं जरा महागडा असेल. हो मॅडम, हो $5,000 म्हणजे कितीत माहितीये का? 4.5 लाख रुपये जवळजवळ. बघू का जरा प्लीज? अगं, डायमंड आहे. ते नाही दादासाहेब, म्हणजे आता वहिनींनी तुम्हाला 4.5 लाखाचं गिफ्ट दिले नाही, मग तुम्ही नक्कीच 10 लाख रुपयाचं तरी द्यालच ना? एक सेल्फी घेऊ का मी? सेल्फी? पेन बरोबर. पेन, सेल्फी. अरे अहिल्या, गणू, कशी दिसते मी? बरंच म्हणायचं. सुटलो एकदाच. बा बा, आता तू सांग कशी दिसते मी? अरे वा, भारीच की. पर एवढं आवरून स्वारी निघाली कुठं? पार्टीला. हा, पार्टीला? बा बा, काय झालं?
हा अरे बघ काय शोधतोय तू बा बा काय करतोय तू हा अरे सांग ना बा ही लक्ष्मण रेषा आहे. ही अजिबात वालांडायची नाही आणि इथनं अजिबात हालायचं नाही. बा बा नाही न बी नाही. बारून जर का लक्ष्मण रेषा वालांडली ना गणू तर मी तुझं तंगड मोडी. बा बंगल्यावरची पार्टी आटोपली तर मग ती बाहेर येऊ शकते. त्याशिवाय नाही. कळलं का? आज गणू स्पेशल माणूस आहे. त्यानं सांगितल्याशिवाय अजिबात बाहेर पडायचं नाही. अरे पण बा आता पण नाही न बिन नाही. एकदा मी सांगितलं ना की विषय संपला. बा बा नाही न काय. बा ऐक ना माझं अरे बाप बा ऐक ना बा अरे घरी असं काय करतो अरे तूच तर मला लक्ष्मण रेषेच्या बाहेर काढलं ना मी ही बाहेर आले आणि ही मी निघाले अगं पण आपण खेळत होतो ना अरे पण कधी तूच बाहेर काढलं ना अगं ताईडे असं करू नको ग बा मला मारल अरे गणी कुठं आपल्याला गावाच्या बाहेर जायचंय हे इथंच तर पार्टी आहे हे असं जायचं ना असं यायचं कोणाला कळणार बी नाही हा अरे बाई इथं यायच्या आधी ना आपण इथं निघून यायचं हा चालतंय पटतंय का पटतंय गणी तुला बी पार्टी बघायची आहे ना खरं सांग तुझ्या बी मनात आहे ना बघायची आहे ना पार्टी बघायची ना हा आहे ना चल मग चल. अरे देवा अरे तू थांब मी आता आले अगं तायडे काय झालं एकतर तुझं तुझ्या कामात लक्षही नव्हतं युजलेस नाही नाही तुमच्या पार्किंगचं वॅलेट इथे आहे ना. ए तोंड वर करून खोटं कोणाशी बोलतोयस तू खरंच सांगतो म्हणजे बर चुकलं माझं. ए मागे हो. अजिबात जवळ यायचं नाही हा नोकर आहेस ना मग नोकरासारखंच राहायचं. दिशा कम ऑन कुठे याच्या बरोबर बोलण्यात वेळ वाया घालवतीयस. यू आर गेटिंग लेट फॉर पार्टी लेट्स गो. नाही खरंच माझं चुकलं. युजलेस कसल्या कसल्या माणसांना कामाला ठेवतात कळत नाही मला. व्हॅली ड्रायव्हर आहेस ना तू कार पार्क कर. अरे बघत काय बसलायस उचल. मॅडम करू हात तायडे नको मॅडम मॅडम ओ ओ ओ ए माझ्या गाडीची चावी घाण झालीये ती दिसत नाहीये तुला. क्लीन कर. ते तुम्ही पाय दिला म्हणून खराब झाली ना. ए तू मला उलट उत्तर देतोस.
साल निकल गए लेकिन दिल में वही प्यार वाली जज्बात है। हम सफर पे निकले लेकिन हम सफर साथ हो तो क्या बात है। 25 वर्षांपूर्वी 50 रुपयाचं पेट्रोल आणि ही इकडून जो प्रवास सुरू केला तो किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज पर्यंत कधी पोहोचला हे कळलंच नाही। आणि आपल्या त्या सगळ्या प्रवासाची साक्षीदार आहे ही। बाबा मला जर का हे सिद्धच करायचं असेल ना तर माझ्यावर विश्वास ठेवण्याशिवाय ना माझ्या डोळ्यातल्या ह्या पाण्याशिवाय दुसरं काय बी नाही बघ माझ्याकडे। तू सांग ना तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हा ते पेंटिंग माझ्यासाठी किती महत्वाचं होतं आणि त्या मुलीने एका क्षणात पहिलं शांत हो। पण इतकं चिडण्यासारखं काही घडलंय असं नाही वाटत। असं तुला वाटतंय श्रीकांत, पण ते पेंटिंग बनवण्यासाठी तू किती मेहनत घेतली असशील ह्याची कल्पना आहे मला। अख्ख्या पार्टीचा विचका झाला, आपले सगळे गेस्ट काहीही न खाता घरी गेलेत। असं कधी झालंय किर्लोस्करांकडे? असं नाही झालं, पण आपल्या आयुष्यात कधी कधी अनपेक्षित घटना घडू शकतात ना, कारण सगळंच काही आपल्या हातात नसतं। हा नियम अहिल्या किर्लोस्करला लागू होत नाही। इतक्या वर्षांची शिस्त, नियम असं कुणीही येतं आणि एका क्षणात जुगारून टाकतं। म्हणजे पहिला ऍक्सिडेंट हा ऍक्सिडेंट असतो आणि मला खरंच असं वाटत नाही की त्या मुलीने मुद्दाहून काही केलं असेल म्हणून। ती मुलगी म्हणतीये त्याप्रमाणे खरंच जर का तुझा पदर पेटू नये म्हणून तिने हे केलं असेल तर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? माझा विश्वास आहे तुझ्यावर। खरंच बा? खरंच तुझ्यावर विश्वास नाही ठेवायचा तर कुणावर ठेवायचा? तुझ्याशिवाय मी कुणावर विश्वास ठेवणार? तू म्हणजे तू अगदी तुझ्या आईसारखीच आहेस। जे मनात आहे तेच जिभेवर।
बा समजांना असं वाटतंय की हे समजा मी मुद्दामून केलंय. दिसतंय तर तसं. माझी आता खात्री पटली. तू अहिल्या मॅडम ना वाचवण्याकरताच हे समज केलं. तू लोकांकडे लक्ष देऊ नका, त्यांचा विचार करू नको. तुमचं साठवण झालं असेल तर मला कशाला फुकटचं मारलं. गलू बाळा, प्रेम आहे रे. प्रेमामुळं मी जरा असं प्रेमानं हात फिरवला. तर तुझं प्रेम पावसाळ जरा जास्तच झालं. खंडू चला, आपला प्रवास इथपर्यंतच. असं का बोलतोस? आम्ही बोलतो मॅडमशी. तुमची काहीच चूक नाही, माहिती आम्हाला. आम्ही सगळे पारूच्या बाजूने माफी मागू. होय, पण तू नको जाऊ. तुमच्या सगळ्यांचं प्रेम हीच माझी पुंजी आहे. हेच प्रेम मॅडमवर ठेवा. जा, कामाला जा बरं, जा. नाही नाही, आम्ही नाही जाणार. नाही रे, आपल्याला या बंगल्यानं काय शिकवलंय? शिस्त म्हणजे शिस्त. माझ्या पारूच्या चुकीची जबाबदारी माझी आहे ना. मला शिक्षा मिळाली. तुम्ही जा बरं. तुम्हाला जर का माझ्याकरता काही करायचं असेल तर एक काम करा, आपल्या मॅडमची मनापासून सेवा करा. जा बरं, जा कामाला जा. चला. येतो. वास्तूकडं मनानं काही मागितलं ना, वास्तू तथास्तू म्हणते. माझं मनापासून एकच मागणं आहे, या घरातल्यांना सुखी ठेव, आनंदी ठेव. बा समज माझं चुकलं. मी एकदा देवी आईची माफी मागू का? नाही, एकदा आपलं ठरलंय ना, आता माग वळून नाही बघायचं. अरे पण बा आज तुझ्या आदित्य साहेबांची गाडी आली. बहुतेक आपल्याला न्यायला झाली. मामा तुम्ही
काय कुठे? मामा, तुम्ही कुठेही जाऊ नये असं मला मनापासून वाटतंय, पण तुम्ही काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असणार आहे आणि मी तुमच्या निर्णयाचा रिस्पेक्ट करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कुठली अडचण आली, काही लागलं तर तुमच्या या भाच्याला हक्काने हाक मारा. मी जिथे असेन तिथून तुमच्या समोर हजर होईन. मामा प्लीज. मामा तुम्ही ऐकलं का? मी गाडीला ब्रेक लावला आणि आवाजही नाही आला. तुम्ही शिकवल्याप्रमाणे कधी पळवायची, कधी ब्रेक लावायचा. आयुष्यातही कधी पळायचं, कधी थांबायचं, हे सगळं तुम्ही शिकवलंयत मला. मामा तुम्ही जे जे काही दिलंय त्याची कधीच परतफेड नाही करू शकणार मी. हे ठेवा, तात्पुरता हे ठेवा प्लीज. आणि काही लागलं तर मला फोन करा. मी आदित्य बाबा, तुमचे शब्दच माझ्याकरता महत्वाचे आहेत. पैसे नको. ठेवा. केवळ तुझ्यासाठी मी माझा आज निर्णय बदललाय, पण पुन्हा जर असं काही झालं तर नाही नाही, माझा जीव गेला तरी ही वेळ मी पुन्हा येऊ देणार नाही. मॅडम, एकदा नाराज केलंय तुम्हाला, परत नाही करणार. शब्द आहे माझा. सावित्री, थांब. सावित्री, फाईल आण. हे घराचे कागदपत्र सांभाळून ठेव. अरे बा बार किती वेळ झालं, काय झालं? अहिल्या मॅडमनी आपल्या समध्या चुका माफ केल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला इथं राहायची परवानगी दिली. पर या अटीवर. कसली अट? ह्या बंगल्याभोवती सगळ्या बाजूनी दोरीनं लक्ष्मण रेषा आखायला सांगितली. आता परत लक्ष्मण रेषा? आणि कोणासाठी? पारूसाठीच. वय, आणि काही झालं ती लक्ष्मण रेषा तू पार करायची नाही. कबूल? मला तसं वचन द्यावं लागेल. अगं
एवढा काय विचार करते पारू? ठीक आहे बा, कबूल आहे. माझ्यासाठी माझ्या बाचा शबूत महत्वाचा. किती बी काय बी झालं तरी बी मी ती लक्ष्मण रेषा वलांडणार नाही. माझी पारू. साठी माझा एकच प्रश्न आहे, प्रीतमवर प्रेम करता? हो. छान. समजा प्रीतम किर्लोस्कर मधून किर्लोस्कर काढून टाकलं आणि नुसतंच प्रीतम राहिलं, तरीही त्याच्यावर इतकंच प्रेम कराल? 1 मिनिट आहे तुमच्याकडे. सावित्री, किर्लोस्करांशिवाय प्रीतम नॉट इंटरेस्टेड. मला वाटते ही तयार होईल लग्नाला. नाही. प्रीतम, कळलं? किर्लोस्कर ह्या नावाशिवाय शून्य आहेस तू. प्रीतम सोबत जर किर्लोस्कर नाव असेल तर आणि फक्त तरच किंमत आहे तुला. आता वेळ आली किर्लोस्कर ह्या नावाला जागायची. शहाणे व्हा आणि हे पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या. माझ्या दोन्ही सुना या किर्लोस्करांच्या प्रतिष्ठेला शोभतील आणि हे साम्राज्य सांभाळायला पात्र असतील. आणि त्यांची निवड फक्त आणि फक्त मी करेन. आई, मी समजवतो प्रीतमला. नाही, ती वेळ निघून गेलीये. आता काय करायचंय ते मीच करेन. मी काय म्हणतो पारू, असं समज की आपल्या वैजूची आपल्या बरोबरची साथ इथपर्यंतच होती. बरं झालं ताई तुम्ही आलात. बघा ना, ही काय ऐकायलाच तयार नाहीये. तशी मनानं हळवी आहे ही, प्रत्येकावर जीव लावते. त्यात वैजू मैत्रीण पडली ना तिची. आता तर म्हणते ती सापडल्याशिवाय काय खाणार पिणार नाही. बाळ, बाळ झालं आता. जे झालं ते झालं. तू जर असं आता रडत राहिलीस तर बाबांकडे कोण लक्ष देणार?
नको रडू. सावित्री आत्या, तुम्ही माझ्या डोक्यावरनं हात फिरवला ना, मला ना माझ्या आईच्या हातासारखं स्पर्श झाला. का रे बाळा, आत्या आई होऊ शकत नाही का? काळजी करू नकोस. तुझ्यासारख्या गोड मुलीबरोबर देव कधीच वाईट होऊ देणार नाही. तुझ्या हक्काचं सगळं तुला मिळेल. आणि माझी वैजू तायडे, वैजूची आठवण येते ना? मला बी येते, पण असं बसून काय होणार आहे? मला नाही माहिती, पण ना मला बी करमत नाही बघ. हाय जादूगार. अगं पण तू इथे काय करतेस? चल 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 माझ्यासोबत चल. एक मिनिट, माझं नाव पारू आहे. आता तुम्ही काय म्हणलात? जादूगार, मॅजिशियन यू नो. अगं तू नेहमी काहीतरी करतेस आणि मी प्रॉब्लेम मधून आउट होऊन जातो. अगं पण हे सगळं नंतर सांगतो मी तुला. आता चल ना माझ्यासोबत. कुठं? अगं सगळं सांगतो म्हंटल ना. चल ना यार, ये 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 ये. हे बघ, मला माहितीये की आपली अजून तेवढी ओळख नाहीये. अगं पण तुझ्याकडे बघितलं ना की ते एक जेन्युइन फिलिंग येतं ग, दोस्तीवाला फिलिंग. आणि असं वाटतं ना की यार अशी एक मैत्रीण आपल्याला पण पाहिजे यार. मी तुला सांगतो, मी ना आजपर्यंत खूप मुली बघितल्या, लिटरली खूप. पण दोस्तीवाली बात जी होतीये ना, ती फक्त तुझ्यात आहे यार. चल ना यार, चल ना प्लीज. चल. चल ना, चल चल. हा म्हणजे मी तर कधी इमॅजिनच केलं नव्हतं यार की ऐसा भी हो सकता है मेरे लाईफ में. म्हणजे कोणाच्या तरी येण्याने माझी लाईफ इतकी रिफ्रेशिंग कशी होऊ शकते, ती पण एकदम अंदर से. काय झालं? चल ना. लक्ष्मण रेषा. अच्छा ठीक आहे, चल तिकडून जाऊ. ये चल. हे पण थँक्स. आयुष्यात पहिल्यांदा कळलं की दोस्ती जरुरी का असते. चल चल चल. अगे ये, चल ना, चल. हॅलो माय डिअर फ्रेंड. अगं अशी लपून का बसली आहेस? डोंट वरी, घाबरायचं काय त्यात. ये, तुला माझ्या मॅजिशियन फ्रेंडला भेटवतो. चल चल, हे येडे. वैजू नाही लागली, नाही लागली. आता माझी बारी. हे मधाळ मनाची आहे उधाण, चालीन हस हिच्या सार हे रान. शिट. आई शपथ, तायडे लाभ. इकडे चल. बराच वेळा मला वाचवलं, आज हिला वाचवायला पाहिजे. कोणी काच फोडली? मम्मा, त्या दिवशी पार्टीमध्ये जिनं मार खाल्ला होता ना, आय एम शुअर हे तिनंच केलंय. मी तिला तिथे पळत जाताना पण बघितलं. स्टुपिड मुलगी.
तायडे अगं ती इकडेच बघती. अरे बापरे, गाडीची काच फुटली. हो तुम्हाला काय उशिरा दिसतं का? उगाच नशीब फुटल्यासारखं ओढू नका. गप्पा बसा. यार मम्मा डॅडी तुम्ही प्लीज आज जा, मी तिला बघते. तायडे अगं ती इकडेच येते. दिसतंय मला. रे तिथं कुठं चालला? बंगल्यात चाललोय आपण. इथंच चल बघ बघ. चल ना लवकर. पण तायडे आता तुझ्यामुळे आपल्या दोघांना घराबाहेर हाकलणार. सांगत होतो तुला आपण इथं नको खेळायला. कोण बोललो? जरा लहानांचं ऐकावं. थोबाड बंद कर. चल नमस्कार कर. अगं असं. ये. किर्लोस्करांच्या घरात तुझं स्वागत. थँक्यू आंटी. हे काय? हे ऍक्च्युली आम्ही आत्ता घराबाहेर होतो ना, तेव्हा आले आले आमच्या गाडीवर हे जोरात पडलं आणि मग गाडीची काच फुटली. सचिन, सचिन बाहेर जाणी. आय एम सॉरी, ऍक्च्युली ते आम्ही खेळत होतो. हो तुम्ही खेळत होतात? हो ऍक्च्युली बरेच दिवस. अरे वा, चांगलंच झालं की मग. नाही म्हणजे काच फुटणं असंही शुभ असतं. वी आर रिअली सॉरी. तुम्ही एक काम करा, तुमच्या गाडीची चावी द्या. जेवण होईस तर विंडशील्ड चेंज झालेली असेल. हो हो, याची काय गरज आहे, आम्ही करून घेऊ. हा नाही प्लीज द्या ना. हो तेच म्हणत होतो मी. सचिन आई, वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. दिशा, किर्लोस्करांच्या भावी सुनेनं आमच्या देवीचं दर्शन घ्यावं असं मला वाटतं. देवीसमोर दिवा लाव. आज मी देवी आईच्या स्वयंपाकघरात देवी आईसाठी स्वयंपाक करणार आहे. माझ्या या हाताच्या चवीनं माझी देवी आई तृप्त होऊ दे. मीरा, महत्वाचा कॉल आहे. अहिल्या मी जरा आलेच. सावित्री, झालंय का जेवण? नाही अगं, खूप वेळ झाला आम्ही वाट बघतोय. झालं असेलच ना आतापर्यंत? हा जो घमघमाट येतो त्याच्यावरून तर मला कळतंय की जेवण झालंय. अगं पण वहिनीनं सांगितलं का? पण ऐक ना, माझ्यासाठी ना खिचडीच बनव. त्याचं काय आहे, माझी तब्येत थोडी बिघडलीये. पहिले वहिनींकडे जा हा, आणि त्यांना सांग ताई तुम्ही ना डायनिंगचं बघा, तुम्ही पाणी ठेवलंय की नाही बघा, आणि तुम्ही ना बाकीची आवरावर करा.
सावित्री अगं जा, वहिनींना बोलवत्या विचारत होत्या. अगं जा सावित्री जा. मस्त आहे. खूप हौस आली आहे ना त्या दिशाला या घरची सून करायची. आता बघतेच. परनी मीठ ओतले समध्याच्या उन्हात. चला, आदित्य बाबांनी जेवणाचं कौतुक केलं म्हणजे अहिल्या मॅडमना सुद्धा जेवण नक्की आवडणार. पारू, या सगळ्याचं श्रेय फक्त तुला आणि तुला जातंय. बरं चला जेवायला वाढू घ्या. नाही नाही, थांबा 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 जरा. पारू, अगं काय झालं? तुला तर खुश व्हायला हवं. सगळं जेवण छान झालंय. चांगलंच तर आहे ना सगळं. पारू, काय झालं? काही टेन्शन आहे का? सावित्री आत्या, ते ना दामिनी मॅडमने जरा गोळ घातलाय. काय? अहो, त्यांनी तुम्हाला समध्यांना बाहेर जायला सांगितलं ना, तेव्हा तेव्हा काय पारू? तेव्हा ना त्यांनी या समध्या जेवणामध्ये भरभरून मीठ घातलंय. काय? वय ही सगळी बरणी मोकळी केली. अरे देवा. सावित्री आत्या, तुम्ही नका ना काळजी करू. मी 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 आहे ना. पण हे जेवण तर सगळं परत बनवायचं. परत? वय कसं शक्य आहे? सावित्री आत्या, तुम्ही तिकडे शांत बसा. मला फक्त सांगा, मीठ आहे ना आपल्याकडं? हो आहे बघ. असू द्या, मी घेते. तुम्ही बसा तिथं. बसा. एक तुम्ही बसा. खूप छान जेवणही आणि घरचा पाहुणचार. किर्लोस्करांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचं समाधान तेच आमचं समाधान. आणि खरंच आज सावित्रीने खरंच खूप सुंदर जेवण बनवलंय. दामिनी, काय ग जेवत नाहीयेस तू? घेते आता. झाला होता. ही दिशा किर्लोस्करांची होणारी सून. तिला आजचा स्वयंपाक खूपच आवडला म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला घेऊन आली आहे तिला. दिशा, तू विचारत होतीस ना आजचा स्वयंपाक कोणी केलाय? सावित्री, स्वयंपाकघराची हेड. खूप मस्त.
म्हणजे इतकं भारी झालेलं जेवण, खूप जास्त अमेझिंग. तुम्ही ना मला प्लीज एक प्रॉमिस करा, माझ्या लग्नात तुम्ही सेम स्वयंपाक करा. हो. आणि हे तुमच्यासाठी माझ्याकडून एक छोटंसं गिफ्ट. मला खरंच नको. असं नका करू, प्लीज घ्या. नाही नाही, खरंच नको. अहिल्या आंटी, प्लीज तुम्ही सांगा, तुमचंच ऐकतील त्या. सावित्री घे, प्रेमाने देते. बरं. थँक्यू. चल. सावित्री, हं? आपल्याकडे विड्याची पानं? विड्याची पानं ती आपल्या खास पाहुण्यांसाठी आणली होती. त्यांना काही कमी पडू नये ना, म्हणून आणून ठेवली होती. आता आता मॅडमच्या समोर काय तोंड घेऊन जाणार मी? काय आज तुझ्या पारूमुळं मला परत मान खाली घालावी लागणार. आयुष्यभर ताठ मानेनं जगलेला हा मारुती आज तुझ्यामुळं माझी इतकी वर्षाची मेहनत, माझ्या शब्दांची किंमत समजा मातीत गेलं. तुझ्यामुळं. तू एक काम कर, देवी आईनी ही साडी तुला प्रसाद म्हणून दिलीये असं समजून ठेवून घे तुझ्याकडे. मी चालली कायमची. माझ्यामुळं तुम्हाला त्रास नको. काळजी घ्या. तुझ्यामुळं माझी इतकी वर्षाची मेहनत, माझ्या शब्दांची किंमत समजा मातीत गेलं.
मला माफ करा. मग मी हाक उगारला तिच्यावर, तिला खूप बोललो आणि कामावर निघून आलो. तिला तिची चूक कळली. तिनं केलेल्या चुकीची शिक्षा मला मिळू नये म्हणून माझा विचार करून घर सोडून निघून गेली. बिना आईची पोर मी नोकरी करता इथं निघून आलो. तिला आणि तिच्या भावाला माग सोडून. घरी मी नसताना एका पुरुषाची जागा तिनं घेतली हो. स्वतःच्या भावाची काळजी घेतली. तिचं लग्न लावावं म्हणून आणली. तर त्याच्या आधीच हरवली हो. माझी पारू हरवली. माझं चुकलं. मारुती, काळजी करू नकोस. आपण तिला शोधू. सावित्री, फोन. तुम्ही घाबरू नका. मी बी तुमच्या सारखीच आहे. आपल्याला इथं काही बी करून बाहेर पडावंच लागेल. हा, तुम्ही ना फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. आणि आता मी जे काही बी करेन ना ते तुम्ही बी करा. हा, करा. आता, जोरात आपला. वाचवा! वाचवा! करा, करा. आता, वाचवा! काय दंगा आहे रे. रस्त्यात जर कोणी ऐकलं ना तर गडबड व्हायची बघ. थांबून बघूया. जर